महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। सर्वांना नमस्कार। लाडक्या बहिणीसाठी ही एक महत्त्वाची खुश खबर समोर येत आहे। एका तासाभरापूर्वी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्याला दिवाळीचं बोनस म्हणून 3,000 रुपये जमा झालेले आहेत आणि आज उद्या आणि परवा अशी 3 टप्प्यामध्ये हे 3,000 रुपये सरकारकडून अतिरिक्त बोनस म्हणून हे लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा होणार आहेत। त्याच्यासाठी मात्र काही निकष ठरवलेले आहेत। जवळपास 2,30,00,000 महिलांच्या खात्याला हे पैसे जमा होणार आहेत। काही महिलांना मात्र अतिरिक्त बोनस म्हणून 2,500 रुपये हे ऍडिशनल मिळणार आहेत, एक्स्ट्रा मिळणार आहेत। हे 2,500 रुपये असे एकूण 5,500 रुपये या लाडक्या बहिणीला दिवाळीचं बोनस म्हणून मिळणार आहेत। ते कुठल्या महिलांना मिळणार आहेत, त्याच्यासाठी काय पात्रता आहेत, काय निकष आहेत आणि काय कुठल्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे। अनेक महिलांना एव्हाना हा व्हिडिओ सुरू असताना मेसेज सुद्धा आलेले असतील की त्यांच्या खात्याला पैसे जमा झालेले आहेत, म्हणून ऑक्टोबरचा हप्ता हा सुद्धा आता जमा होणार आहे, नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे। काही महिलांना याचा हप्ता यापूर्वीच मिळालेला आहे, 1,500 रुपये त्यांनी त्या खात्यातून काढलेले आहेत। आणि एकंदर दिवाळी हा सण तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक आनंदाचा सण असतो आणि या निमित्तानं आपण एकमेकांना आनंद वाटत असतो। मात्र दुसरीकडे हाच सण आर्थिक दृष्ट्या दिवाळ काढणारा सुद्धा असतो, कारण या सणाच्या निमित्तानं साहजिकच खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असतो। लेकी बाळी बहिणी ह्या दिवाळी सणासाठी भाऊबीजीला घरी येत असतात, माहेरला येत असतात आणि मग त्यांची बोळवण करणं, त्यांच्या मुलाबाळांचे कपडे घेणं, इतर खरेदी करणं ही दिवाळीला खूप मोठी उलाढाल ही खरेदीची या सणाच्या निमित्तानं होत असते आणि अशा स्थितीमध्ये पैशाची सगळ्यांनाच नितांत गरज असते। सरकारकडून जे काही कर्मचारी वर्ग आहे तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बोनस मिळत असतो, त्यांना त्यांचं नियमित वेतनही मिळत असतं भरमसाठ प्रमाणामध्ये। मात्र बरीच अशी 80% जास्त अशी कुटुंब अशी आहेत की जी शेतीवर आणि शेतमजुरीवर किंवा छोट्या मोठ्या व्यवसायावर अवलंबून आहेत। मात्र त्यांच्यासाठी हा सण अतिशय ओढाताण करणारा ठरत असतो आणि अशा स्थितीमध्ये सरकारने जे काही 5,500 रुपये देऊ केलेले आहेत तर ते 5,500 रुपयापैकी 3,000 रुपयाचं जे काही बोनस मिळणार आहे लाडक्या बहिणींना, तर हे नियमित 1,500 रुपया व्यतिरिक्त मिळणार आहे। शनिवार, रविवार आणि सोमवार असं 3 दिवसाच्या 3 टप्प्यामध्ये एकूण 36 जिल्ह्यासाठी हे बोनस मिळणार आहे। याच्यामध्ये विदर्भातील काही जिल्हे व मराठवाड्यातील काही जिल्हे आज शनिवारच्या दिवशी या जिल्ह्यामध्ये 1 तासापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्याचं डिस्बर्समेंटचं बटन दाबलेलं आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आणि अनेक बहिणींच्या खात्याला हे धडाधड मेसेज गेलेले आहेत, मेसेज सुद्धा प्राप्त झालेले आहेत। आणि अशा स्थितीमध्ये आता तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या ऑनलाईन सेंटरवर, ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुमचा आधार एनेबल सिस्टमद्वारे त्याची पडताळणी करू शकता, आपल्या खात्यात ते पैसे काढू शकता आणि दिवाळीच्या सणासाठी ते वापरू शकता। जे काही 2,500 रुपये जे काय अतिरिक्त मिळणार आहेत, म्हणजे जे एकूण 5,500 रुपये या लाडक्या बहिणीला एकूण जे मिळणार आहेत 5,500 रुपयाचं जे बोनस, तर त्याच्यासाठी जे काही निकष सरकारने सांगितलेले आहेत तर हा 3,000 रुपयाचा जो काही लाभ आहे तर एकूण आतापर्यंत सरकारकडून 15 हप्त्याचं वाटप झालेलं आहे आणि या 15 हप्त्यामध्ये ज्यांच्या हप्त्यामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही किंवा कमीत कमी किमान ज्यांना 3 हप्ते हे नियमित मिळालेले आहेत तर अशा महिलांच्या खात्याला हे पैसे 3,000 रुपये बोनसच्या रूपानं जमा होणार आहेत। मग आता हे सरकारकडून जरी 2,30,00,000 महिलांची आकडा जाहीर केलेला असला तरी बऱ्याच महिलांची नावं त्याच्यातून उघडली जाणार आहेत किंवा काही महिलांच्या खात्याला ते पैसे जमा होणार नाहीत। तर याच्यासाठी दुसरी गोष्ट की ज्यांची अजून लाडक्या बहिणीची ई-केवायसी पूर्ण झाली नसेल तर ती ई-केवायसी करून घेणं आवश्यक आहे। आता ती प्रक्रिया जी आधी किचकट होती तर ती त्या आता काहीशी सुलभ झालेली आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईलद्वारेही तुम्ही ती ई-केवायसीची प्रक्रिया करू शकता। ओटीपी द्वारे साधारणतः एका आधारचा ओटीपी घ्यायला 10 मिनिटाचा कालावधी जातो। त्याच्यानंतर नवऱ्याचं किंवा वडिलाचं, जर नवरा नसेल, कोणी घटस्फोटीत असेल किंवा विधवा असेल किंवा इतर कारणामुळे नवऱ्यापासून विभक्त राहत असेल तर अशा महिला ह्या वडिलांचं आधार कार्ड
त्याच्यासाठी वापरू शकतात. त्याचा ओटीपी घेऊन ते सबमिट करू शकतात. साधारणतः 20 ते 25 मिनिटाचा कालावधी याच्यासाठी जातो. सध्या सर्व्हर चालतं, मात्र मध्यंतरी 18 सप्टेंबर नंतर ई-केवायसी ची घोषणा झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळा हे सर्व्हर क्रॅश होत होतं. आणि आता जे काही 5,500 रुपयामध्ये जे काही अतिरिक्त 2,500 रुपये मिळणार आहेत, तर असे 5,500 रुपये आणि 3,000 रुपये हे जे ज्या महिलांना मिळणार आहेत, म्हणजे ज्यांना कुणाला 3,000 मिळतील तर कुणाला 5,500 मिळतील, तर त्याच्यासाठी तुमचं आधार लिंकिंग असणं आवश्यक आहे बँक खात्याशी. तर सरकारकडून हे जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर जे काही आतापर्यंत 15 हप्ते मिळालेले आहेत, तर ते विदाऊट आधार लिंकिंग शिवाय किंवा केवायसी केल्याशिवाय हे मिळालेलेच नाहीत. मात्र हे सरकारचं स्पष्टीकरण जे आहे, तर ते काहीसं दिशाभूल करणारं आहे, भ्रमात टाकणारं आहे. मात्र त्याच्यातून गोंधळ करून घेण्याची काही गरज नाही. डीबीटी अंतर्गत जे तुमच्या बँकेचं खातं लिंक असेल, तर बऱ्याचदा असं होतं की आपलं एका बँकेचं खातं असताना डीबीटी अंतर्गत दुसऱ्या बँकेच्या खात्याला ते पैसे जात असतात. तर त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपली जी काही खाती असतील आधार लिंक केलेली, तर ती खाती सगळी चेक केली पाहिजे, त्याची बॅलन्स इन्क्वायरी केली पाहिजे. किंवा आधारच्या साईटवर UID ची जी साईट आहे, तर तिथं बँक सीडिंग स्टेटसवर तुम्हाला त्याची पडताळणी करता येते. जर तुम्हाला त्याच्यामधलं कळत नसेल तर ऑनलाईन सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. आणि जे काही 2,500 रुपये जे अतिरिक्त मिळणार आहेत, असे 5,500 रुपये मिळणार आहेत, तर ते फक्त अशाच महिलांना मिळणार आहेत की ज्या कोणीतरी अपंग किंवा दिव्यांग आहेत. तर अशा महिलांना ज्यांनी नोंद केलेली आहे की त्या अपंग असल्याच्या त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, तर अशा महिलांना हे 2,500 रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. किंवा ज्या एकल महिला आहेत, म्हणजे ज्यांना कुणाचा आधार नाही, एकट्या राहतात किंवा आपल्या मुलासह राहतात, तर अशा महिलांना हे 2,500 रुपये एक्स्ट्रा बोनस दिवाळीचं मिळणार आहे. येत्या बुधवारी भाऊबीजचा सण आहे आणि त्या दृष्टीनं या गोरगरिबांची दिवाळी जी आहे, तर ती या 3,000 रुपयामध्ये किंवा ज्यांना 5,500 रुपये मिळणार असतील, तर त्या 5,500 रुपयामध्ये थोडी या महागाईच्या काळामध्ये थोडीफार गोडधड होणार आहे, हे म्हणायला हरकत नसावी. कारण सरकारकडून जी काही मदत दिली जाते 1,500 रुपयाची, तर ती समाधानकारक नाही. सरकार ज्या पद्धतीनं डांगोरा पिटत गाजावाजा करत त्याचं श्रेय घेते, तर ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. कारण यावर्षी पूर्ण शेती धुवून गेलेली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना शेतमालाचा हमी भाव सुद्धा दरवर्षी मिळत नाही. सगळ्याच स्तरातून शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची, शेतमजुरांची लूटमार होते आहे. सगळ्याच गोष्टींचे भाव दीडीनं दुपटीनं वाढलेले आहेत. आणि अशा स्थितीत सरकार जे 50 रुपये रोजाना 1,500 रुपये देतं आणि शेतकऱ्याला जे काही 500 रुपये देतं, तर ही खरं तर एक सरकारकडून केली जाणारी चेष्टा आहे. मात्र जे काही मिळतं आहे आपल्याच कष्टाचं, आपल्याच घामाचं सरकार आपल्याला कुठल्या तरी माध्यमातून परत देत आहे, तर ते सरकारला धन्यवाद द्यायला हरकत नसावी. बाकी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना सरकार हे वेठीच धरत असतं. त्याच्यामुळं सरकार भलं, त्यांचं सगळंच भलं असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.